स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे चैत्र अमावस्या आणि अमावस्येच्या दिवशी करण्याचे खूप जास्त प्रभावी आणि सोपे उपाय काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, तर कृपया जाऊन व्हिडिओ बघावा। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। शिवाय तुम्ही कसं बघायचं विचारलं तर आता व्हिडिओ बघताना खाली माझा फोटो दिसत आहे, त्याच्यावर फोटोवर क्लिक करायचं, त्यानंतर वरती व्हिडिओज येईल, व्हिडिओजवर क्लिक केलं की ओळीनं माझे व्हिडिओ येतात, त्यात कालचा रिसेंटली टाकलेला व्हिडिओ बघा। अमावस्येचे खूप प्रभावी उपाय जे आज दिवसभरात रात्रीपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता असे उपाय त्यामध्ये सांगितलेले आहेत, तर आवर्जून जाऊन तो व्हिडिओ बघा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा आणि त्यानंतर तुम्हाला माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। आपले रोज 2 व्हिडिओ येतात, सकाळी 1 वाजता, संध्याकाळी 6 वाजता। आणि उपाय, सेवा, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या सगळ्यावरचे उपाय आपल्याकडे सांगितले जातात। अनेक धार्मिक वस्तू, क्रिस्टल सुद्धा आपल्याकडे मिळतात, त्यामुळे व्हिडिओवर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तर 30 तारखेला येत आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक अशी अक्षय तृतीयेचे महत्त्व तुम्हाला नव्याने सांगायला नको, कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा, म्हणजे जे त्या दिवशी तुम्ही कराल ते अखंडित तुमच्याकडे चालू राहील आणि कधीही संपणार नाही। तर या दिवशी तुम्हाला आज मी एक असा अक्षय कलश भरायला सांगणार आहे, ज्यामुळे तुमची उन्नती वर्षभर थांबणार नाही आणि ज्यामुळे तुमची प्रगती, माता लक्ष्मी तुमच्या घरात भरभरून वास करेल आणि तुमची आर्थिक प्राप्ती वाढायला मदत होईल। हा उपाय करून नुसते चालणार नाही, सोबत कष्ट हे करणे आले आणि कर्मही चांगले ठेवायला हवेत। नुसते उपाय करून तुम्ही जर कमेंट एखादा कराल की हा उपाय केल्यावर काम नाही करून चालेल का, तर याच्या संपूर्ण विरोधात मी आहे की कुठलेही उपाय केल्यानंतर काम हे करावेच लागते, कष्ट हे करावेच लागतात, त्याला नशिबाची जोड म्हणून हे उपाय आणि सेवा या आपल्याला करावयाच्या असतात। तर सेवा मी या 2 दिवसात पुढच्या सांगेन। आज तुम्हाला अक्षय तृतीयेचा कलश घरामध्ये कसा भरावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवपूजा स्वच्छ करून घ्यावी, त्यानंतर देवासमोर एक छोटासा पाट किंवा चौरंग मांडावा, त्याच्यावर तांदळाची रास मांडावी। अष्टकमल तुम्ही तांदळाचे जरी तयार केले तरी चालेल, नसेल जमत साधी रास तयार केली तरी चालेल। त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यावे। हळदी कुंकू वाहिल्यानंतर एक तांब्या स्वच्छ घासून घ्यावा, त्याच्यावर स्वस्तिक काढावे। स्वस्तिकामध्ये 4 बिंदू, कडेला 2-2 रेषा आणि त्यानंतर कलशाला खालून वरती अशा हळदी कुंकवाच्या रेषा काढून घ्याव्यात। आता या कलशामध्ये कलश भरून तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत, अखंड तांदूळ, ज्याला आपण बासमती अखंड तांदूळ म्हणतो, ते तांदूळ घ्यायचे आहेत। खंडित तांदूळ घेऊ नयेत, कृपया एक अर्धा किलो, पावशेर ते अख्खा बासमती जो मिळतो तोच आणा, कारण तो आपल्याला नंतर घरामध्येच खायचा आहे, त्यामुळे तुम्हाला तो तांदूळ आणायचा आहे। तो त्या कलशामध्ये आणि खाली रास करण्यासाठी तो वापरायचा आहे। तांब्या स्वच्छ असावा, तांब्याचाच असावा, नसेलच अवेलेबल तुमच्याकडे तर तुम्ही स्टीलचा वापरू शकता, पण एक 2 तांब्याचे तांबे आणून ठेवा, ते अशा शुभ कार्यामध्ये उपयोगी पडतात। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचा आहे। तांदूळ भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर एखादा असेल तुमच्याकडे सोन्याचा दागिना, अंगठी ठेवायची आहे, नसेल तर एखादा चांदीचा स्वच्छ करून दागिना ठेवायचा आहे। त्या तांदळाच्या कडेला सगळीकडे कॉईन ठेवायचे आहेत, मध्ये तुम्हाला नोटा तुमच्याकडे 100, 50, 500 ज्या अवेलेबल असतील, जितक्या असतील तितक्या नोटा ठेवायच्या आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कवड्या ठेवायच्या आहेत, 5 पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत, 5 गोमती चक्र ठेवायचे आहेत, 5 लवंगा ठेवायच्या आहेत, 5 वेलदोडे ठेवायचे आहेत आणि या सगळ्याची तुम्हाला या अक्षय कलशाची पूजा करायची आहे।
हळदी कुंकू व्हायचे आहे, फूल व्हायचे आहे, गुलाब अत्तर लावून घ्यायचे आहे आणि कलशाची पूजा करायची आहे। ही पूजा केल्यानंतर, अक्षय कलशाची पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ह्याच्यावर ठेवू शकता आणि माता लक्ष्मीला तुम्ही आमंत्रण म्हणजे आवाहन द्या की माझ्या घरी तू कायमस्वरूपी निवास कर, कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, तिला प्रार्थना करावी लागते, तिची तुम्हाला जाण करावी लागते, म्हणजे तुम्हाला तिची बचत करावी लागते। वायफळ ठिकाणी पैसा खर्च ज्या घरामध्ये होतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी येत नाही आणि अति कंजूस माणसाकडे सुद्धा माता लक्ष्मी येत नाही। म्हणजे जो व्यक्ती लक्ष्मीचा आदर करतो त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी येते। व्यसन, मांसाहार ह्याच्यामध्ये जी लोक पैसा घालवतात त्यांच्याकडे ही लक्ष्मी नुसती दिसते पण सेविंग काहीही होत नाही। त्यामुळे आपला पैसा खर्च करताना चांगल्या ठिकाणी दान, पुण्य, अन्नदान अशा ठिकाणी जास्तीत जास्त पैसा खर्च करा आणि घरातल्या सगळ्यांच्या गरजा भागवण्यासाठी खर्च करा। आता या अक्षय कलशाची पूजा करा, धूप, दीप, उदबत्ती, तुपाचा दिवा याने ओवाळा। त्यानंतर माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे। महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 11 वेळा म्हणायचे आहे। 1 मिनिटात एकदा म्हणून होते असे 11 वेळा म्हणायचे आहे। श्री सूक्त 1 वेळा म्हणायचे आहे। व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे आणि विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा म्हणायचे आहे। हे करून झाल्यानंतर एक माळ किंवा तुमचे मन लागत आहे तोपर्यंत ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। अशा पद्धतीने या कलशाची पूजा तुम्हाला करायची आहे आणि अख्खा दिवस हा कलश तुम्हाला देवापुढे ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा दिवा उदबत्ती दाखवून अक्षय तृतीयेला जो काही गोड स्वयंपाक तुम्ही कराल, शक्यतो या दिवशी आमरस असतो, आमरसाचा पूर्णच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी साखरेचा नैवेद्य दाखवून घंटी वाजवून दिवा लावून तुम्हाला या अक्षय कलशाचे विसर्जन करायचे आहे। विसर्जन म्हणजे काय तर त्याच्यातले जे पैसे आहेत ते काढून तिजोरीत ठेवायचे आहेत। खर्च करावे लागले करा, काही हरकत नाही, पण थोडे $1-2 तरी त्यातले 5चे वगैरे जे ठेवलेत कॉइन ते तुम्हाला जपून ठेवायचे आहेत। त्यातले गोमती चक्र, कवड्या हे सगळे साहित्य लाल पोटलीमध्ये बांधून तिजोरीत ठेवा आणि तांदूळ जे आहेत, लवंगा ज्या आहेत त्या चहामध्ये वापरा, वेलदोडे जे आहेत ते गोड पदार्थामध्ये वापरा आणि तांदूळ जे आहेत ते तुम्ही घरामध्ये भातही करून खाऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये दानही करू शकता। तुमची इच्छा, प्रसाद म्हणून खाल्ले तर जास्त चांगले आणि त्यातले जे थोडे तांदूळ आहेत ते आपल्या धान्यामध्ये टाकायचे आहेत जेणेकरून तुम्हाला वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही। अशा पद्धतीने सुंदर अशी अक्षय कलशाची तुम्हाला पूजा करायची आहे। सर्व साहित्य तुम्हाला समजले असेल, नसेल समजले व्हिडिओ मागे घ्या, साहित्य लिहून घ्या, त्याप्रमाणे तयारी करा। कमळगट्ट्याच्या बिया असतील तर त्याही 5 ठेवा, कारण माता लक्ष्मीला भयंकर कमळगट्ट्याच्या मणी सुद्धा प्रिय आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे। जे लक्ष्मी कुंचमची पूजा करतात त्यांनी याच्यासोबत लक्ष्मी कुंचमची पूजा केली तरीही चालेल। तुम्हाला लक्ष्मी कुंचम हवे असेल, सर्व साहित्यासकट कमी किमतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मी कुंचमची ऑर्डर देऊ शकता। ऑर्डर देण्यासाठी नंबर आहे 77 57 94 94 41। या शुभ मुहूर्तावर तुम्हाला कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती किंवा लक्ष्मी कुंचम किंवा इतर काही मागवायचे असेल तर या दिवशी तुम्ही अवश्य ऑर्डर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। आज संध्याकाळी 5 वाजता लाईव्ह घेण्याचा माझा प्रयत्न राहील। आज नाही आले तर उद्या मात्र नक्की येईन, कारण आज बहुतेक पार्सल करण्यात वेळ जाईल, त्यामुळे आज किंवा उद्या मी लाईव्ह नक्की येईन। त्यामुळे चेक करा आज येते का उद्या। श्री स्वामी समर्थ।